बघा, मनोज दादांनी अतिशय चांगली अशी लढाई आपल्या समाजासाठी दिलेली आहे आणि त्याची नोंद शासनाने घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक आनंदाचा क्षण आहे की आपल्या समाज बांधवांना भेटण्यासाठी आणि मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत आणि एका अर्थाने सर्व कुटुंब एकत्र आल्याची भावना ही निश्चितपणे संपूर्ण समाजाच्या मनामध्ये येईल याची मला खात्री आहे। कुठल्याही तऱ्हेचं राजकारण न आणता मनोजदादांनी लढा दिला आणि त्याचप्रमाणे समाजाचा प्रश्न असल्यामुळे कुठलंही राजकारण त्याच्यामध्ये येऊ न देता सरकारने विशेषतः मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय स्वतः प्रत्येक कागदपत्र वाचत होते जेणेकरून योग्य असा न्याय हा समाजाला मिळावा। असं पहिल्यांदाच घडतंय महाराष्ट्रामध्ये की मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः प्रत्येक अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेतल्या आणि एक न्याय समाजाला देण्याचा प्रयत्न केला। उद्या समाजाला त्याला जे भेटायला येतील त्याला तो आनंदाचा क्षण मनोजदादांच्या आयुष्यातला असेल, समाजाच्या सुद्धा इतिहासामधला एक आनंददायी क्षण असेल आणि तो क्षण बघायला संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल। नाही, 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हटले होते की गुलाल उधळला जाणार आणि ते खरं झाले, मागण्या मान्य झाल्या सगळ्या।